नमस्कार मित्रांनो, राज्यातील दूध व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। काय जी.आर. आहे ते बघूयात। राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर ₹5 अनुदान देण्याबाबत 5 जानेवारी 2024 रोजी निर्गमित झालेला हा जी.आर. आहे मित्रांनो। काय आहे शासन निर्णय बघा। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी पुढील अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे। राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर ₹5 इतके अनुदान देय राहील। सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना 3.5 फॅक्ट/8.5 SNF या गुणप्रतीकरिता किमान ₹27 प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील। त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत ₹5 प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग DBT करण्यात यावे। फॅट व SNF 3.5/8.5 या गुणप्रतीक्षेच्या प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व SNF करिता प्रत्येकी 30 पैसे वजावट करता येईल। तसेच प्रति पॉईंट वाढीकरिता 30 पैसे वाढ करण्यात यावी। सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर DBT द्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे। माहे नोव्हेंबर 2023 मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन 149 लाख लिटर प्रतिदिन इतके आहे। प्रस्तावित ₹5 प्रति लिटर अनुदानाप्रमाणे 1 महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजित ₹230 कोटी इतके अनुदान आवश्यक राहील। तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे। सदर योजना दिनांक 11 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीकरिता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे। उपरोक्त अनुदान योजना राबविताना पुढील अटी व शर्ती विहित करण्यात येत आहेत। त्याच्या अटी बघा मित्रांनो। या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पाने आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील। DBT करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक असेल। त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावी। सदर अनुदानाची रक्कम समान 3 हप्त्यामध्ये 10 दिवसाच्या देय अदायगी कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल। उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील। त्याची प्रत आयुक्त दुग्ध विकास यांना सादर करण्यात यावी। आयुक्त दुग्ध विकास यांनी शहानिशा करून योजनेच्या अनुदानाची अंतिम अदायगी करण्यात यावी। उपरोक्त योजनेची नियमितपणे तपासणी करण्यासाठी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास आवश्यकतेनुसार कार्यवाही करतील। या योजनेमध्ये कोणत्याही सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत अनियमितता झाल्याचे आढळून आल्यास संबंधित संघ प्रकल्पावर कायदेशीर कारवाई करून अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल। सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दुधास लागू होणार नाही। सदर अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील। योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याकडील दुधाळ जनावरांची नोंदणी महाराष्ट्र राज्यात भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील। शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याशी पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी। उपरोक्त अटी व शर्तींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांची राहील। धन्यवाद।